नमस्कार. MRK ऑफिशियलच्या पद्माशा सागा या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पद्माशाची स्थापना कशी झाली, पुढचा विस्तार कसा झाला आणि त्यांचे प्रॉडक्ट्स जगभरात लोकप्रिय कसे झाले, त्यांचे क्वालिटी कंट्रोल कशा प्रकारे चालतं, त्यांचे क्लायंट्स कोण कोण आहेत, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेतली. पण मुळात हे त्यांचे प्रॉडक्ट्स कुठे तयार होतात, कसे तयार होतात, हे आता आपण आज बघणार आहोत. आणि आपण आज त्यांच्या मदर प्लांटला भेट देणार आहोत. आपल्यासोबत आहेत मिस्टर शांत कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला एक सांगा, पद्माशा सुरू तर झालं, पण पद्माशाचा हा डोंबिवली प्लांट म्हणजे आपण स्वतः एक वर्कशॉप, एक वर्क स्टेशन, एक फॅक्टरी टाकावी आणि एक प्रोडक्शन हाऊस सुरू करावं, याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कोणाकडून मिळाली? असं म्हटलं तर बाबा आधीपासूनच याच्यात होते, म्हणजे शरदचंद्र कुलकर्णी. शरदचंद्र कुलकर्णी जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नव्हते, पण बिझनेस मध्ये होते. बरोबर. त्यांचं पण ते सर्व्हे होतं, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीवरच ते सगळं अवलंबून होतं. बरोबर. तर आमचा विचार हा होता की आपण नसताना सुद्धा ते चालू राहिलं पाहिजे. बरोबर. तर ते कसं, म्हणजे असं करायचं असेल तर बेसिकली ते मॅन्युफॅक्चरिंगच आहे की जे आपण काही नाही करता ते चालू राहू शकते. एकदा ना शिकवलं काय कसं करायचं की ते चालू राहतं. बरोबर. त्याच्यासाठी टेस्टिंग प्रोसिजर वगैरे सगळ्या पूर्ण लिहून त्याचे चार्ट बनवून सगळे ते कसं कोण करणार काय करणार हे सगळं बनवायला लागतं. पण ते एकदा तयार झालं की मग ते ऑटोमॅटिकली स्वतः चालत राहतं. बरोबर. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पडायचं ठरलं. बरोबर. बरं, मग तसं म्हटलं तर आमचे मामा जे आहेत, मनोहर पुंडलिक कुलकर्णी जे माझे मामा आहेत, अच्छा. त्यांनी पण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्यांना आम्ही भाऊमामा म्हणायचो. आणि त्यांचंही आशिदा इलेक्ट्रॉनिक्स नावाने त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचा एक सेटअप होता. हो. आणि त्यातून आम्हाला इन्स्पिरेशन मिळाले की ह्या तऱ्हेनं जर आपण केलं, मॅन्युफॅक्चरिंग ते जसे करतात की मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे त्यांना त्यात फार लक्ष द्यायला लागायचं नाही, ते बरोबर व्हायचं चालू असायचं त्यांचं. बरोबर. त्याच तऱ्हेने आम्ही करायचं, म्हणून मग आम्ही बेसिकली त्यांच्याकडून हे इन्स्पिरेशन घेतलं की मॅन्युफॅक्चरिंग आपण करूया. म्हणजे एकंदर तुम्हाला ह्या व्यवसायाची किंवा हे प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याची तुम्हाला प्रेरणा तुमच्या घरातून म्हणजे तुमच्या मामांकडून मिळाली. बरोबर. जेवढी मला माहिती आहे की मनोहर पुंडलिक कुलकर्णी हे अतिशय यशस्वी असे व्यावसायिक ठाण्यातले होते. ते काही काळ मोठ्या मोठ्या संस्थांचे अध्यक्ष वगैरे पण होते. त्यांना तुम्ही सगळे भाऊमामा म्हणायचे. आणि त्यांची जी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ही अतिशय R&D ओरिएंटेड एक मोठी कंपनी आहे, एक वेगळं नाव आहे. सो असं तुम्हाला प्रेरणा मिळाली हे खरंच खूप छान आहे. म्हणजे नशिबात लोकांना अशी प्रेरणा घरातून मिळते. तरी माझा एक प्रश्न आहे की शेवटी काय आहे ना की व्यवसाय करायचा आला तर तुम्हाला एक मानसिक पाठबळ लागतं. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं एक असं एक विल पॉवर तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. तुम्हाला सगळ्या गोष्टी यश अपयश पचवण्याची एक ताकद तुमच्या मनात डेव्हलप झाली पाहिजे. तशी ते मानसिक पाठबळ कोणाकडून मिळालं? तसं म्हटलं तर बेसिकली घरातून तर ते होतच. बरोबर. आई बाबा होतेच. बरोबर. आई बाबा पूर्णपणे म्हणजे पूर्ण त्यांनी आम्हाला बॅकिंग दिलं. असं कधी म्हणताना की अरे तू हे का करतोस, नोकरी बरोबर, असं त्यांनी कधी पाठिंबा पूर्ण होता. पाठिंबा त्यांचा होताच. परत आणखी माझे मामा होते दुसरे, डॉक्टर मामा आहेत सुधीर कुलकर्णी, हे दुसरे मामा. हा, ते दुसरे मामा. बरोबर. तर त्यांचा पण बऱ्यापैकी पाठिंबा होता की सुधीर पुंडलिक कुलकर्णी त्यांचा पण बऱ्यापैकी आम्हाला पाठिंबा होता की तुम्ही हो काहीतरी करा, कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा पण आम्हाला बऱ्यापैकी पाठिंबा होता. बरोबर. आणि आता आपण ज्या डोंबिवली प्लॅन्टमध्ये बसलो आहोत, हा जो तुमचा मदर प्लॅन्ट आहे किंवा हेडक्वार्टर आपण म्हणू शकतो, तर या हेडक्वार्टर म्हणजे आता हे तुमचं जी सुरुवात झाली ती इथेच झाली की दुसऱ्या कुठल्या ठिकाणी? नाही, आधी आमचं जोशीबागेत होतं, जोशीबाग कल्याण. अच्छा, कल्याणला जोशीबागेत एका चाळीमधल्या छोट्या खोलीत होतं. अच्छा, म्हणजे अगदी छोट्या जागेत तुम्ही सुरुवात? होय, अगदी छोट्या जागेतून सुरुवात होती. आणि तिथून आम्ही सुरुवात केली. तेव्हा अगदी छोटं होतं, आम्हीच सगळं करायचो, मॅन्युफॅक्चरिंग आमचंच, म्हणजे मीच सगळं करायचो, म्हणजे टेस्टिंग वगैरे पण मीच करायचो. अरे वा. तिथून सुरुवात होती. 2-4 पोरं घेतली तिथे, मग तिथून वाढत एका छोट्या जागेत सुरुवात करून आता काही हजार स्क्वेअर फीटचा तुमचा प्लॅन्ट आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आणि आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की तुमचा हा प्लॅन्ट कसा आहे, नेमकं त्याचं सगळे युनिट्स कसे आहे, तिथे काम कसं चालतं, हे सगळं जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. सो आपण आता पद्माशाच्या प्लॅन्टला स्वतः भेट देऊया आणि बघूया त्यांचा हा डोंबिवलीचा मदर प्लॅन्ट आहे तरी कसं. Mr. Manish, please come. Let's visit the factory. Yeah. Mr. Manish, हे आपलं प्रोडक्शन डिपार्टमेंट.
अच्छा. तर मनीष साहेब आपल्याकडे आहे ना एकूण बेसिकली डिपार्टमेंट एक आपण म्हणत असलो की प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, तरी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये पण आता म्हणजे हा आपल्या मागे हे ट्रान्सफॉर्मर फॅब्रिकेशनचा डिपार्टमेंट आहे, ओके. इकडे पॅनल फॅब्रिकेशन आहे, त्याच्याच बरोबर म्हणजे मेटलचे जे एन्क्लोजर्स वगैरे असतात या सगळ्यांचं फॅब्रिकेशन पण आपण करतो, त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे, त्याचं एक पावडर कोटिंगचं डिपार्टमेंट आहे. असे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. विभाग. आणि या सगळ्यांचं जे मॅनेजमेंट होतं, या सगळ्यांचा जो लीडर आहे तो आपला विठ्ठल. या मग मी तुम्हाला त्याची ओळख करून देतो. येस. हॅलो विठ्ठल. हे आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत मिस्टर मनीष, आणि हा आपला टीम मेंबर विठ्ठल. नमस्कार. नमस्कार सर. तुमचे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये आता किती एम्प्लॉईज आहेत? साधारणतः सगळे डिपार्टमेंट बोर्ड आपल्याकडे 21 एम्प्लॉय. अच्छा. आणि हे म्हणजे तुमचे डिपार्टमेंट सगळे जे काही आहेत त्याचं कोऑर्डिनेशन तुम्हीच करता का? नाही आपल्याकडे साधारण 4 वाजता मीटिंग होते. ओके. त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड जे इन्चार्ज आहेत ते सर्व मिळून ती मीटिंग करतात आणि त्यानुसार आपण प्लॅनिंग करतो की पुढे आपल्याला काय प्रोडक्शन द्यायचं. बरोबर. तुमच्या या प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये असे सब डिपार्टमेंट पण असतील ना किती? हो, असे बरेच डिपार्टमेंट आहेत. उदाहरणार्थ आपलं आपण तिथे उभं होतो ते ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यानंतर इथे प्रोडक्ट म्हणजे हे पॅनल असेंब्लीचं आहे, त्याच्यानंतर मेटल फॅब्रिकेशनचं एक डिपार्टमेंट वेगळं आहे. त्याच प्रकारे ते डिपार्टमेंट बाहेर आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हेवी मशिनरी वगैरे पण असते. अच्छा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपलं एक पावडर कोटिंगचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे. असे सगळे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. पण आता आपण हे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट बघतो त्याचे सगळे इन्चार्ज. हो, ह्या सगळ्यांचं डे टू डे मॅनेजमेंट, सगळ्यांचं काम देणं, त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं आणि योग्य प्रकारे आउटपुट देतोय की नाही हे सगळं बघणं, हे सगळं विठ्ठल. अच्छा. नाईस टू मीट. चला आता आपण पुढे टेस्टिंग कडे जाऊ. या तर मिस्टर मनीष, हे टेस्टिंग डिपार्टमेंट. अच्छा. टेस्टिंग म्हणण्यापेक्षा हे टोटल क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. ओके. त्याच्यामुळे प्रोडक्ट तयार होत असताना त्याचं विविध स्टेजेस वरती म्हणजे पीसीबी असताना, त्याची असेंब्ली होत असताना, हाफ असेंब्ली झाल्यावर, पूर्ण झाल्यावरती अशा वेगवेगळ्या स्टेजेस वरती त्याचे टेस्टिंग आणि त्याचे टेस्टिंग रिपोर्ट तयार होत असतात. ओके. प्रत्येक युनिटचं वेगवेगळ्या प्रकारचं टेस्टिंग असतं. म्हणजे त्याचं बेंच वरती टेस्ट केलं जातं की त्याला ऍक्च्युली सगळे पॅरामीटर्स त्याचे टेस्ट केले जातात. तसंच एक हीट ट्रेन टेस्ट असते, म्हणजे 12 तासासाठी रात्री जाताना सगळे पॅनल इथे लावले जातात आणि त्यांची हीट रन टेस्ट केली जाते. ओके. असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचे जे टेस्ट रिपोर्ट तयार होतात, मला एखादा टेस्ट रिपोर्ट आहे, हा अशा प्रकारचा तो टेस्ट रिपोर्ट असतो. प्रगती पुस्तक म्हणतो. हा, प्रगती पुस्तक असतं, त्याच्याप्रमाणे आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये त्याची सगळी माहिती येते की ते प्रोडक्शन बनवलं कोणी, त्याच्यावरती टेस्टिंग कोणी केलं, त्याच्यावरती काय इश्यूज आले होते का वगैरे, त्याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे उद्या कधीही हा परत आला, साईट वरून परत आला किंवा याच्यात काही इश्यू निर्माण झाला तर आपल्याला माहिती असतं, आपल्याला हे शोधून काढता येतं आणि मग हा कोणी बनवला, कधी बनवला, याच्यामध्ये कुठले पार्ट्स वापरले गेले होते, हे सगळी माहिती आपल्याला याच्यामधून मिळून आपण त्याच्यावरती ऍक्च्युअली करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. हा, मागे एकदा शांत सर म्हणाले होते की आम्ही प्रत्येक कॉम्पोनंटचे रेकॉर्ड ठेवतो. ते याच्याचमधून या सगळ्यांची कॉम्प्युटराइज एंट्री पण आपण करतो. ओके. आणि हे सगळा डेटा त्याच्यामुळे आपल्याला रेडिली अवेलेबल असतो. ओके. तसंच टेस्टिंग डिपार्टमेंटचं खूप मोठं काम हे निव्वळ प्रोडक्टचं टेस्टिंग असं नाहीये, ते क्वालिटी डिपार्टमेंट आहे. बरोबर. त्याच्यामुळे सतत एखाद्या प्रोडक्शनच्या एक्झिक्युटिव्ह कडून एक टिपिकल प्रॉब्लेम परत परत येत असेल तर त्याला नीट पुन्हा ट्रेनिंग देणं, त्याच्या चुका सुधारणं, हे सुद्धा त्यांचंच काम असतं. बरोबर. तसंच फील्ड वरून जे रिपेअरिंग साठी येतात त्याच्या इश्यूज काय येत आहेत, त्याचे टिपिकल इश्यूज काय आहेत आणि त्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट कशा प्रकारे करता येईल, अशा प्रकारे पूर्ण प्रोडक्टची क्वालिटीची जबाबदारी ही ह्या डिपार्टमेंटची आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे प्रॉडक्ट सगळे बनवता, डिझाईन करून म्हणा किंवा त्यावर R&D करून, तर तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये जाण्याच्या आधी तो कितपत रिलायबल आहे याचं तुम्ही आधी टेस्टिंग करा, आधी करावं लागतं. त्यानंतर समजा तो जर मार्केटमध्ये गेला आणि डो न करू, त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, त्याचंही टेस्टिंग तुम्ही इथे. येस, म्हणजे तो पुन्हा प्रॉब्लेम यायला नको, ही पण काळजी घ्यावी लागते. बरोबर. म्हणजे अतिशय काटेकोरपणे तुम्ही प्रत्येक प्रॉडक्ट बद्दल तुमचा अप्रोच असतो. सो दॅट इज रिअली गुड. कारण टेस्टिंग हे महत्वाचं, अगदी सगळ्यात महत्वाचं. येस. आणि आता आपण ह्या टेस्टिंग डिपार्टमेंटची जी लीडर आहे, यांची जी हेड आहे, म्हणजे आपण जसं कुटुंब प्रमुख म्हणतो तशी स्वप्नाली. या आपण स्वप्नालीची ओळख करून घेऊ. येस. मनीष, लेट मी इंट्रोड्यूस स्वप्नाली. शी इज द लीडर हू मॅनेजेस द एंटायर टेस्टिंग प्रोसिजर. आणि हे आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत मिस्टर मनीष. येस.
या सगळ्या टेस्टिंग प्रोसेसचे तुम्ही इन्चार्ज आहात हो म्हणजे सगळ्या प्रकारच्या टेस्टिंगचं तुम्ही सुपरवाइज करता. हो हो. व्हेरी नाईस. येस म्हणजे आजची जी जनरेशन आहे ती येस त्याच्यामुळे शक्तीचं जे रूप म्हणतो आपण. त्याच्यातूनच आहे आणि ते पूर्ण डिपार्टमेंट सगळ्यांचं क्वालिटी कंट्रोल एका हाती तिच्या हाती असतो. व्हेरी नाईस. अर्थात सगळ्या जगाचा कारभारच त्यांच्याच हाती नारीशक्तीचा आहे. आणि आपल्या स्त्री शक्तीच्या हाती आहे. आता हे जे जग आहे ते पूर्णपणे पूर्वी पण होतं आणि आता तर अतिशय जास्त प्रमाणात हे स्त्री शक्तीच्या हातात आहे. अगदीच त्यामुळे बरोबर. स्त्री शक्तीला पुन्हा एकदा वंदन. धन्यवाद. टेस्टिंग डिपार्टमेंट मध्ये आम्ही 5 जण आहोत. 5 जणांची आमची टीम आहे. पण या 5 जणांमध्ये भरपूर काम जरी असलं तरी आमचं काम हे हसत खेळत मजेत जातं. त्याचबरोबर आमचे सर शान सर आणि पद्मनाभ सर यांच्या मदतीने आमचं काम अजून सोपं होतं आणि काम करण्यामध्ये मजा येते. पद्मनाभ सर, मी आता आपल्या प्रोडक्शन आणि टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये बघितलं की बराच प्रेमाने जसं डॅमेज झाल्यासारखं वाटलं. ते कशामुळे झाले? त्याच्या मागे एक बरीच मोठी दुर्घटना घडली होती मागच्या वर्षी. अरे बापरे. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये. हा एक वेगळा विषय आहे आणि याबद्दल आपण सविस्तर बोललं पाहिजे. कारण आता तुमची रजा घेण्याची वेळ झाली आहे. या प्रवासात आता थोडी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया दी पद्मांश सागाच्या नवीन भागात. तोपर्यंत MRK ऑफिशियल्सला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि आपला असाच पाठिंबा आमच्या सोबत असू द्या. धन्यवाद.